भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. निवडणूक प्रचारातून तरुणावर हल्ला, कट्टा डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात प्रचाराच्या कारणावरून एका तरुणावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासिर अन्सार सय्यद, राहणार दर्गा दायरा, मुकुंदनगर, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते BCSचे शिक्षण घेत असून आपल्या मावशी शेख नसीम खान या महानगरपालिका निवडणुकीसाठी उभे असल्याने त्यांच्या प्रचारात सहभागी होते. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता यासिर हे आपल्या मित्रांसह अलमीन मैदान मुकुंदनगर येथे थांबलेले असताना 2 मोपेडवरून काही व्यक्ती तेथे आल्या. फिर्यादीत नमूद केल्यानुसार तू आमच्या विरोधात प्रचार करतोस असे म्हणत त्यांच्याशी वाद घालण्यात आला. आपण कोणाच्याही विरोधात प्रचार करत नसून केवळ आपल्या मावशीचाच प्रचार करत असल्याचे सांगितल्यानंतर वाद अधिक चिघळला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे समद वहाब खान यांनी गसांडी धरून चापट मारली तर सॅम उर्फ समीर जाफर खान यांनी कमरेला लावलेला कट्टा काढून थेट डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतर व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरडाओरडा झाल्यानंतर संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून निघून गेल्या. थंडीमुळे प्रकृती बिघडल्याने तत्काळ तक्रार देता न आल्याचे नमूद असून प्रकृती सुधारल्यानंतर 4 जानेवारी 2026 रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली. फिर्याद नमूद केलेली नावे सॅम उर्फ समीर जाफर खान, समद वहाब खान, खालिद दिलदार शेख, सुफियान समद खान, माजिद समद खान, मुजीब उर्फ भुर्रिया अजीज खान, नावेद रशीद शेख, सर्व राहणार मुकुंदनगर, अहिल्यानगर. दाखल कलमे भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत 115(2), 351(2), 351(3), 352, 189(2), 191(2), 191(3), 190, शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 325, 37(1) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत 37(3), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.